तर नमस्कार मित्रांनो, चला तर तुम्हाला गुरं शेती वगैरे दाखवतो. कालच्या व्हिडिओत पण दाखवली. आणि काल काय झालं मी तुम्हाला नाही का दाखवलं, सांगितलं कुट्टी करतोय आणि तुम्हाला म्हटलं, आणि 2-4 कॅरेट परत कुट्टी झाली, नंतर लाईटच गेली. त्याच्यामुळे तो चारा शिल्लकच आहे. आणि हे बघा इकडं आता गुरं सकाळचा चारा खाऊन आराम करतायत. बैल कामावर गेलेत. ह्यांचा चालू आहे आराम आहे पिल्ल्यांचा. हा चिमण्याचा खांदा बरा झाला बरं का. मी जाताना आपण त्याला कामाला म्हणजे काम बंद केलं होतं, तर आता व्यवस्थित झालं आहे वाटतं खांदा त्याचा. कारण काल पण बैल तिकडे चरायला बांधली होती मी आलो तेव्हा. परत संध्याकाळी पण मी एवढं लक्ष देऊन बघितलं नाही बैलांकडं. ही राणी ही देवशेणीचा पाय पण व्यवस्थित झाला आहे. त्यानंतर ती आजारी होती ती पण ठीक झाली, धनश्री पण. आणि हा समोरचा हरण्या. सगळे गुरं आराम करत आहेत कारण काल लिमिटेड कुट्टी झाली. गवत तसंच आहे ना, मग त्याच्यामुळं सगळ्यांना सुक्कं खायला टाकलं होतं. तर ह्याच्यात कडब्याची कुट्टी आणि गव्हाचा भुस्सा दोन्ही मिक्स होतं. तर हे काही गुरांनी लय व्यवस्थित खाल्ले. आणि शुभश्रीने थोडं ठेवलं आहे आणि इथं लालीने देवशेनीने थोडं ठेवलं आहे. हे समोर ह्या नेपेरची कटिंग झाली नाही, हा तर मुरघासाला काढला होता लालवाला. पण तिकडून समोर हिरवा नेपेर तोडायचं चालू आहे. नेपेरची वाढ वगैरे चांगली झाली. यावर्षी उन्हाळ्यात खायला कमीच नाही पडलं. नाही तर मागचे 2 वर्ष आपण खायला विकतच घेतलं होतं म्हणजे ऊस. कारण काय होतं म्हणजे आपल्याकडं पण भरपूर असतं, पण ऊस वगैरे आपण राखीव ठेवत नाहीत. आता यावर्षी ऊस राखीव ठेवलं ना तर बराचसा ऊस शिल्लक आहे पण, आणि महागून थोडा लॉसमध्ये पण विकावं लागलं आपल्याला ऊस जास्त उरल्यामुळं. मग तसं होतं, तर त्याच्यामुळे विकत घेतलेलंच परवडतं खायला. पण बघूया. हा ह्या पिल्ल्याची जागा बदलली, हा बगिराची. ह्याला मला वाटतं 1 महिना झाला असेल बहुतेक बगिराला. तो आधी तिथं होता गायपाशी, नंतर इकडं काढले त्याला. हिऱ्या हा एक गौरांग सकाळी सुटला होता. मग तो त्याच्या जागेवरून सुटला होता आणि इकडंच गवत खाता आलता. तर मग मी त्याला इथंच बांधलं. त्याला म्हटलं जा इकडं गवत खाऊ द्या. तशी पण सकाळी कुट्टी कमी होती, त्याच्यामुळं गौरांगला इथं बांधले. आणि घोड्याला तर मी बाहेरच काढलं, कारण मी नसले तो मध्येच बांधून राहतो ना, त्याच्यामुळे त्याला आज बाहेर काढलं मी सकाळी. आता घोड्याचं तर खाऊन झालं असेल आणि गौरांग पण खातोय. पाऊस बरा आहे हा गावाकडे. बघा आज पण आभाळ आले, सगळीकडूनच आभाळ आले. म्हणजे ऊनच नाही सकाळपासून, सगळं आभाळच आलेलं आहे. असं होतं पावसाळ्यात. तर हे बघा बादल खातोय मस्तपैकी. त्याला आता काही कमी नाही तर खायला, फक्त त्याला बांधायला पाहिजे. आणि त्यांनी कसं आहे, बांधणाऱ्याला बांधून द्यायला पाहिजे. मी असलं तर त्याला बांधतोच. मी तर त्याला बांधणार. हे बघा इथं त्याला पलीकडं हौदापासून असा हिरवा पट्टा आहे खायला. त्यानंतर इथं पण आपली पडीक जागा आहे ना, तर इथं पण त्याला गवत आहे खायला, काही अडचण नाही त्याला. आणि बघा पप्पा तिकडं अवधान आहेत. तर मी गेल्यापासून ह्यांनी गौरांगला झोपलंच नाही. मी म्हटलं ना सोपं नाही नवीन बैल शिकवणं, तेवढा पेशन्स पप्पाकडे भैयाकडे नाही. ती गौरांगला नाही शिकू शकत. नाही तर मी असतो ना तर गौरांगला मग मी अवताला पण धरला असतं. मी हाणलेले पण गौरांगला अवताला आणि झोपलं पण असतं. आता चिमण्याचा खांदा राहिला आहे पण व्यवस्थित ना, मग त्याच्यामुळं काही अडचण नाही. पण गौरांगला आता मला वेळ भेटला ना कधी, तर मग मी शिकवण गौरांगला काम. तोपर्यंत आपलं एखादं शेत शिल्लक राहिलं पाहिजे, नाही तर सगळे शेत पेरलं तर मग कुठं शिकवायचे. पण बैलगाडीला पण बहुतेक वापरत नाहीत वाटतं हे गौरांगला, कारण की काल आवता आणलं त्यावेळेस पण चिमण्याच नेला होता बैलगाडीला. गौरांग इथंच होता. तर पप्पा चाले अवथानायचं, नाही तर मी होतो त्यावेळेस तर तर मीच आणत होतो. शेत चांगलं होतं बरं का. आपण त्याला एकदा मोगडा आणला आहे, ट्रॅक्टरचा मोगडा, ट्रॅक्टरचं रुटर आणलं आहे. त्यानंतर आता आऊत आणायचं चालू आहे. वापसा पण व्यवस्थित आहे, आऊत बुडतंय पण चांगलं बऱ्यापैकी. तर अशी चालू आहे आपली शेताची मशागत. काही शेतं पेरलेत, म्हणजे काटवातलं शेत होतं ना, म्हणजे अर्धा तर काटवात ऊसच आहे, पण अर्धा जे शेत होतं तर ते पेरून झालं आहे. इथलं पण आपलं ज्वारीचं शेत पेरलेलं आहे. बहुतेक फक्त गव्हाचं पण पेरले. हा ते आपला जोड गहू होता ना, खपली गहू, तर ते शेत पण पेरले. फक्त हे शेत पेरायचं राहिले, ह्याच्यावरचं पेरायचं राहिले, मोसंब्याचं शेत पेरायचं राहिले आणि आंब्याचं शेत पेरायचं राहिले. मग ते ह्या शेतामध्ये कसं फक्त एकच शेत तयार आहे, ते हौदाच्या वरचं, म्हणजे पावथांत आहेत ना, तर त्याच्या बाजूचे शेत फक्त राहिले. नाहीतर मग बाकीच्या शेतात ह्याच्या बघा, ह्याच्यात तर आयचानच आहे, त्याच्यामुळे ह्याला टाईम लागेल. होतं शेत पण हळूहळू नीट. ह्या वर्षी पाऊस जरा उशीर आला आहे, नाही तर मागच्या वर्षी या टायमाला आपले पेरण्या झाल्या होत्या. पिकं पण वित वर आले होते, म्हणजे
वर्षी मेमध्येच पाऊस सुरू झाला होता यायला, पण यावर्षी जरा उशीर आला, हरकत नाही, पण तरी वेळ झाला. पप्पा सकाळपासून म्हणजे मग आले होते, तर तिथून एवढा थांबले. परत आपलं जे होतं ना खालचं एकदा मोडलं होतं, नंतर आपण नवीन आणलं तर ते वाकडं होतं, त्यानंतर परत एकदा नवीन आणलं तर मागच्या वेळेचं पिवळ्या लाकडाचं होतं आणि हे लाल लाकडाचं आहे. बहुतेक ह्या सालीवरून मला वाटतं हे बाबळीचं लाकूड असेल, आपली काटेरी बाबळ असते ना, तर तिचं हे लाकूड असेल. तर हे पण रिपेअर करून आणले. आता बैल आलेत कामावरून, इकडं सर्जा आणि ह्याचा खांदा तुम्हाला दाखवतो बघा. आता व्यवस्थित झालं, नॉर्मल थोडंसं आहे इथं बरं का, नाही तर बाकी व्यवस्थित झालं नाही. तर आधी किती मोठा होता, आहे थोडंसं नॉर्मल आहे, नाही तर ते काम चालू आहे ना तर त्याच्यामुळे झालं असेल, पण ठीक आहे. नाही तर आधीच मोठा झाला होता. आता पप्पांनी झुपली बैलगाडी, आज गौरांगला घेऊन जाणार आहे. मला वाटते मी गेले आज झुपला असेल त्याला. काय 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 बरं घालतो. असं वंगण मारायचं असते गाडीला. काय होतं पावसाळ्यात तिथं पडलं ना तर तिथलं ऑइल निघतं, मग ह्यानी तिथं ऑइल टाकावं लागतं गाडीला, नाही तर गाडी सारखं तसं कुई कुई कर आवाज करत जाते. आता मस्त चालतं आहे कारण त्याला दुसऱ्या दोरीची कशाची गरज नाही, कोणाला पण चालतंय. तर आज बी ही दोरी सोडू मागची सोडली. हां चला, आज बी गाडी भर गवत आली काटण्यातल्या शेतातून. हे आपल्या ऊसातलं गवत आहे. मी एकदा गेलो होतो ऊसात तेव्हा दाखवलं होतं तुम्हाला. तर हे ऊस आणि हे गवत चळूक येत नाही, असलं ऊसाच्या पाण्यासारखं. तर हे बघा, हे लय मोठं गवत आहे खालच्या कडीला ते. परत हे आपलं काडी गवत. तर हे बघा, हे असलं गुरु कुट्टी केलेलं खाते, ते काहीच ठेवत नाहीत गव्हाने, लय पोटभर खातात. हे असं गवत आहे. तर चला आता याची कुट्टी करून घ्यायची. तर हे बघा, अशी चालू आपली कुट्टी करायची. पप्पा पलीकडून ते गवत लावत आहेत, बाजरा गवत लय चालू आपल्या ऊसात. तर तिथं संपलं होतं म्हणून मिशन बंद केली. तर आता पप्पा घेत तेच बैलगाडीतलं आणखीन गवत. बैलगाडीतलं आज दिवसभराचं गवत आले, कारण बैलगाडी 60च्या वर फुल भरून आणली होती ना. आणि गवत पण चांगलं आहे, वजनदार गवत आहे. जास्त हेवी असलं ना जरा गुरं कमी खातात, म्हणजे कसदार पण आहे, पाणी पण नाही जास्त ह्याच्यात, म्हणजे चांगलं परिपक्व झालेलं गवत आहे. तर एवढं गवत बसवते. परत हे बघा, इथं मी कॅरेट भरून ठेवलेत. तिथं 3, नंतर हे 2 5, ते 2 7, ते 2 9 आणि हे 3 12. त्यानंतर हे नेपेरने 2च भरलेले आहेत. मी अगोदर 2-3 कॅरेट नेपेर गुरांना खायला टाकला होता गव्हाने, आणि तेच नेपेरची उरलेली ही कुट्टी आहे. तर ही नेपेरचे परत 2 कॅरेट आहेत. 12 आणि 2 14 कॅरेट आहेत. आणि इथं खाली एक असेल 15 कॅरेटची कुट्टी झाली, आणखीन 20-25 कॅरेट कुट्टी होईल. तर ही मग आत्ता टाकायची आणि उद्या सकाळी पण. उद्या सकाळची कुट्टी आत्ताच करायची, कारण की उद्या सकाळी लाईट नाही, त्याच्यामुळं आत्ताच टाकायची. आणि हिला मी इथं हारळ खायला ठेवली धनश्रीला. नंदिनी होती अगोदर इथं खायला, पण आता धनश्री आली. हो, तो बाजरा गवत तर लयच रे. जे दुसरं गवत पण आहे हे असं हराळीसारखं, पण ते बाजरा गवत जास्त प्रमाणात आहे. ऊसात आलंच ते. तिकडून मग गुरं आता सध्या खातात नेपेरची कुट्टी, आणि सगळे ह्या गवताचीच वाट बघतात. फक्त स्टॅलिन खाते नेपेरची कुट्टी, पण ती पण आली संपत. मी सगळ्यांना थोडी थोडी टाकली होती. मग आता गवताची कुट्टी टाकायची. तर पप्पांनी सुरुवात केली खायला टाकायला, कारण की गवत असले म्हणजे एवढे सगळे कॅरेट भरल्यावर काही 20 कॅरेट असतील. त्या आधीवरचे 14, नंतर मी परत या अलीकडची 3 लाईन लावली आणि हे वरती 2 ठेवलेत. आणि हे बघा, इकडं पण कुट्टी शिल्लक आहे अजून. तर आता केलेली कुट्टी परत कॅरेटमध्ये भरायची, त्याच्यामुळे मग कॅरेट रिकाम करायचं चालू. कारण बैलगाडीत आणखीन चारा शिल्लक आहे, तर तो पण आत्ताच कुट्टी करायचा आहे. रोज जर एवढा हिरवा चारा येत राहिला तर मला तर काही ताणच नाही, इथली तच टाकायचं. म्हणजे शेतात जायचं नाही, काही नाही, घरीच राहायचं. आणि आयता तयार आलेला चारा कुट्टी करून टाकायचा, मग लय सोपं जातं. धनश्री
तर इथंच मी पलीकडे कॅरेट भरून ठेवले होते, संपली ती लाईन. चला आता बादलला त्याच्या जागेवर बांधलं आहे मी लवकरच, कारण की आभाळाचं वातावरण आहे ना. आणि त्यांनी खाऊन पण घेतलं होतं, सकाळपासून तिथंच होता त्याच्यामुळं त्याला. आणि त्याचे पाय बांधले नाहीत मी, जे पाय बांधले होते ह्या दोरीने ती रस्सी सोडून घेतली. आणि आता त्याला पाय बांधायची गरज नाही, कारण की आज दिवसभर तो चरत चरत चालला आहे. आणि काल मी व्हिडिओ घेतला नाही, पण काल मी आलो त्याच्यामुळे भैडू आला होता ना, तर भैडून चांगलं त्याला पाय मोकळे करून आणलेत काल. त्याच्यामुळं आता तो मस्ती नाही करणार. आणि मी इथं आहेच ना 1-2 दिवस, तर त्याच्यामुळे काही अडचण नाही. मी इथं आहेच, त्याच्यामुळे त्याला मग पाय बांधायची गरज नाही. आपलं शेण टाकायचं राहिलं आहे, उकांडा जागेवरच आहे. मागच्या वर्षी तर उन्हाळ्यातच टाकला होता, पण यावर्षी पावसाळा लागला तरी नाही टाकला. चला हिला चालू आहे पाणी पाजायचं. हिचं पाय आता व्यवस्थित राहिलं बरं का, तुम्हाला दाखवतो पाठीमागून. गुडघा अगदी नॉर्मल झाला आहे. पाय उचलती राव, हात लागले हो, जर दुखत असेल थोडं, पण काय हरकत नाही. आता स्टॅलिनला इकडं मेथी घास खायला टाकला आहे, तिला मेथी घास खायला टाकला आहे. शुभश्रीला तिकडं बाहेर बांधलं आहे, तिला पण मेथी घास खायला टाकला आहे. आणि बाकीच्यांना मी पाणी पाजून घेतलं आहे. काहींना सोडून पाणी पाजलं, काहीला जागेवरच बकेटीने पाणी पाजलं. आता काय होतं, सोडलं ना तर इथं बैलगाडीत हिरवगतं इकडं पळतात, नाही तर तिकडं हिरवगतं तिकडं पळापळ करतात. कारण की आता लई दिवस झाले एकाच जागेवर असले ना तर मुंग्या येतात. आणि शेत पेरलेलं आहे आता आपल्या शेजाऱ्यांचं, तर त्याच्यामुळे मी सोडल्या नाहीत आणि आता बकेटीने दाखवलं. आणि काय होतं, अशा टायमात पाणी पण जरा गुरं कमीच पितात, कारण की हवेत गारवा आहे ना, म्हणजे गार हवा सुटलेली असते, तर त्याच्यामुळे ह्या टायमाला पाणी कमी पितात. मग त्याच्यामुळे मी सोडलेच नाहीत. फक्त आपली नंदिनी सोडली होती. आणि धनश्रीला तर तिला वाटेल दूध प्यायला जायचं काय की, म्हणून धनश्रीला जागेवरच पाणी पाजलं. तर मित्रांनो, रविवारी म्हणजे आपण उद्याच लाईव्ह येणार आहोत. तर आता टायमिंग फिक्स नाही सांगत, पण तरी दुपारी 12-12:30 वाजता आपण लाईव्ह येऊ, किंवा मग संध्याकाळी जमलंच तर 8:30 वाजता. पण जास्त चान्सेस आहेत दिवसाच, कारण की रात्री परत पावसामुळे लाईट वगैरे नसते ना, मग त्याच्यामुळं रात्रीच्या प्रॉब्लेम येईल. तर दुपारी अंदाजे पण 12:30 वाजता लाईव्ह येऊ. रविवार पण असतोय आणि सगळ्यांना वेळ पण असतोय, तर चालतं आहे.